नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या 17 ऑगस्टला आलेला आहेत पहिला श्रावण सोमवार आणि याच दिवशी नागपंचमीचा असा दुर्मिळ योगसुद्धा जुळून आलेला आहे. जेव्हा असे दोन योग एकत्र जुळून येतात तेव्हा सुवर्ण योग निर्माण होतो. आपल्याला या श्रावण महिन्यातील पहिल्याच सोमवारी महादेवाची आणि नागदेवतेची एकाच दिवशी पूजा करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झालेली आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार श्रावण सोमवारी नागपंचमी आल्यामुळे या दिवशी केलेली पूजा उपाय यांचं फळ आपल्याला दुप्पटपटीने प्राप्त होते. आपल्या हिंदू धर्मात नागाला केवळ साप म्हणून नाही पाहिले जात, तर त्यांना नागदेवता म्हणून पूजनीय स्थान दिले गेले आहे. श्रावण महिना हा भगवान शंकराला समर्पित मानला जातो. भगवान शंकराच्या गळ्यात नाग विराजमान असल्यामुळे श्रावणातील नागपंचमीचे विशेष धार्मिक महत्त्व आहे. या नागपंचमीच्या दिवशी महाराष्ट्रात सगळीकडे घरातील देवघरात किंवा नागदेवतेच्या प्रतिमेची पूजा केली जाते. आणि म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहेत. नागपंचमीची पूजा कशी करावी, या दिवशी कोणत्या चुका चुकूनही करू नये आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे उद्याच्या दिवशी 1-2 तासाचा काळ हा राहू काळ असणार आहे आणि राहू काळ हा अशुभ काळ मानला जातो. या काळात चुकूनही पूजा करायची नाही. तर पूजेचा शुभ मुहूर्त कोणता असणार आहे, कोणत्या 2 तासाच्या राहू काळात आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही. तसेच श्रावण सोमवार आणि नागपंचमी एकाच दिवशी आल्यामुळे सर्वप्रथम श्रावण सोमवारची पूजा करावी की नागपंचमीची पूजा करावी याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमः शिवाय लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून भगवान शिवशंकरांचा कृपा आशीर्वाद हा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव राहील. तसेच व्हिडिओला एक हाईप देखील द्या. तर पहा, श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. तर उद्या नागपंचमी आहे आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक दिवशी एक विशिष्ट काळ हा राहू काळ असतो. हा अशुभ काळ मानला जातो. जर आपण या राहू काळामध्ये नागपंचमीची किंवा श्रावण सोमवारची पूजा केली तर त्याचं आपल्याला कोणतंही फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही. आणि म्हणून पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो राहू काळ सांगणार आहे तर तो उद्या वर्ज्य करायचा आहे. ती वेळ जी आहे तर ती वर्ज्य करायची आहेत. त्या वेळेमध्ये तुम्हाला चुकूनही नागपंचमीची, नागाची किंवा श्रावण सोमवारची पूजा जी आहे तर ती अजिबात करायची नाही. तर पहा, वेदकाळापासून नागपंचमी हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला गेला आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छता आणि नित्यकर्मातून निवृत्त व्हावे. अंघोळ करून घरातील सर्व स्त्रियांनी नवीन वस्त्र अलंकार धारण करावे, कारण नागपंचमीला नवीन वस्त्र परिधान करण्याची प्रथा आहे. यानंतर आपलं घर स्वच्छ करून घ्यावं, देवघरातील देवांची पूजा करून घ्यावी. पाटावर हळद चंदनाने नाग नागिन आणि त्यांच्या पिल्लांची चित्र काढावी. ते शक्य नसेल तर नागपंचमीचा नागदेवतेचा फोटोसुद्धा मिळतो, तो तुम्ही आणून भिंतीवर चिटकवला आणि त्याची पूजा केली तरीसुद्धा चालते. आता त्या नागाची पूजा करून त्यांना दूध, लाह्या, आघाडा, दुर्वा वाहून पूजा करावी. नागदेवताची पूजा करून त्यांना दूध, साखर, उकडीचे पुरणाची दिंड हा नैवेद्य दाखवावा, कारण या दिवशी याच नैवेद्याचा खरा मान आहे. आणि यानंतर शेवटी
आरती करायच्या आहेत, कापूर जाळायचा आहेत आणि घरातील वातावरण हे प्रसन्न करायचं आहे. तर ही झाली पूजा करण्याची पद्धत. आता या दिवशी अशा कोणत्या चुका आहे ज्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही. जर या दिवशी आपल्याकडून ह्या चुका झाल्या तर या पूजेचं नागपंचमीचा आपल्याला कोणतंही फळ प्राप्त होत नाही. या व्यतिरिक्त याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागतात. संकट अडचणी आपल्या मागे लागत असतात आणि म्हणून आपल्याला उद्या नागपंचमीच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण ह्या ज्या चुका आहेत तर ह्या तुम्हाला अवश्य टाळायच्या आहेत. चुकूनसुद्धा तुमच्या हातून या चुका होता कामा नये. तर यामध्ये पहिली चूक अशी आहे, नागपंचमीच्या दिवशी काहीही चिरू नका, कापू नका, तळू नका, चुलीवरती तवासुद्धा ठेवू नका. कारण तवा हा नागाच्या फणीसारखा मानला जातो आणि म्हणून या दिवशी चुलीवरती किंवा गॅसवरती तवा ठेवणे अशुभ मानले जाते आणि म्हणून या दिवशी तव्याचा वापर करू नका. तसेच कुठलेही पदार्थ तळायचे नसतात, कुठल्याही भाज्या आपल्याला कापायच्या नसतात आणि या दिवशी तुम्ही चुकूनसुद्धा चाकू, सुरी किंवा सुई असेल, धारदार ज्या वस्तू आहे ना त्यांना अजिबात स्पर्शसुद्धा करू नका. त्या वस्तू तुम्हाला सकाळीच एका जाग्यावरती गोळा करून साईडला कुठेतरी ठेवून द्यायच्या आहे, जेणेकरून घरातील कोणत्याही व्यक्तीच्या हातामध्ये त्या वस्तू येणार नाही. त्याचबरोबर या दिवशी जमीन खणू नये, शेतामध्ये नांगर चालवू नये किंवा मग तुम्ही झाडे लावणार असतील तर या दिवशी झाडेसुद्धा लावू नका. कारण झाडं लावण्यासाठी आपल्याला जमीन खोदावी लागते आणि हे सुद्धा आपल्याकडनं एक पाप होत असतं. म्हणून चुकूनसुद्धा या दिवशी झाडे झुडपे तुम्ही लावण्याचा प्रयत्न करू नका. आता तुम्ही म्हणाल की आमच्या घरी जनावरे आहेत, मग त्यांना चारा आणावा लागतो, घास आणावा लागतो. तर बघा, अजूनसुद्धा गावाकडे नागपंचमीच्या आदल्या दिवशी चारा आणून ठेवला जातो. म्हणून तुम्ही आजच भरपूर चारा आणून ठेवा, घास आणून ठेवा किंवा तुम्हाला काही भाज्या कापायच्या असतील तर त्या कापून फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या दिवशी या चुका करण्याची गरज पडणार नाही. त्याचबरोबर बघा, या दिवशी अनेक जण खूप मोठी चूक करतात, ते म्हणजे जिवंत सापाला दूध पाजण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु बघा, जिवंत सापाला कधीच दूध पाजलं जात नाही. यामुळे त्या सापाच्या आरोग्याला मोठा धोका होत असतो. म्हणून फक्त ज्योतिषशास्त्रानुसार, आपल्या शास्त्रानुसार नागाच्या प्रतिमेला किंवा नागाची आपण जी काही चित्र लावतो तर तिथेच दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो. म्हणून ही एक महत्त्वाची गोष्टसुद्धा तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी कोणाशीही वाद विवाद, क्लेश, भांडणे करू नका. जेवढे शांत वातावरण तुम्हाला घरामध्ये ठेवता येईल तेवढे शांत वातावरण तुम्हाला घरामध्ये ठेवायचे आहेत. आता आपण जाणून घेणार आहे की उद्या श्रावण सोमवारची आणि नागपंचमीची पूजा कोणत्या 2 तासाच्या राहू काळामध्ये करायची नाही. तर पहा, वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राहू काळ हा एक छायाग्रह मानला गेला आहे आणि दररोज 90 मिनिटांचा राहू काळ येतो आणि या राहू काळामध्ये नकारात्मक शक्तीचा प्रभाव हा जास्त असतो आणि या काळात केलेली कोणतीही पूजा, शुभ कार्य जर आपण केले तर त्याचं कोणतंही फळ हे आपल्याला मिळत नाही. या व्यतिरिक्त वाईट परिणाम जे आहे तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून राहू काळ हा अशुभ समजला जातो. राहू काळ जो असतो ना तो एक छायाग्रह असून तो भ्रम आणि विघ्न निर्माण करतो आणि म्हणून या काळात केलेली पूजा अडथळे निर्माण करत असते. तर उद्या नागपंचमीच्या दिवशीचा राहू काळ असणार आहे सकाळी 7:52 ते 9:27 तर या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही श्रावण सोमवारची पूजा किंवा नागपंचमीची पूजा ही अजिबात करायची नाही. काय होतं की सकाळी सकाळी आपल्याला काहीतरी कामं असतात म्हणून आपण सकाळीच पूजा करून घेतो किंवा आपल्याला ऑफिसला जायचं असतं म्हणून सकाळी आपण लवकर पूजा करत असतो आणि म्हणून ही एक चूक आपल्याकडनं होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. हा राहू काळ तुम्हाला पूजेसाठी वर्ज्य करायचा आहे. 9:30 नंतरनं तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधीही पूजा करू शकता किंवा सकाळी 8च्या अगोदर तुम्ही पूजा करण्याचा प्रयत्न करा. आता उद्याचा जो शुभ मुहूर्त असणार आहे पूजा करण्यासाठी
तर तो कोणता असणार आहे, तर उद्या सकाळी 6 वाजल्यापासून ते 7:30 वाजेपर्यंत अतिशय शुभ मुहूर्त आहे. या वेळेमध्ये तुम्ही नागपंचमीची श्रावण सोमवारची पूजा ही अवश्य करू शकता. तसेच या दिवशीचा दुसरा मुहूर्त असणार आहे तो दुपारी 11:59 ते दुपारी 12:51 हा सुद्धा एक शुभ मुहूर्त आहे. तर या मुहूर्तावरती सुद्धा तुम्ही पूजा केली तरीही चालेल, कारण मुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो तर त्याचं आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते, म्हणून मुहूर्त हा खूप महत्त्वाचा असतो. जर या शुभ मुहूर्तावरती तुम्ही पूजा केली तर भगवान महादेवांचा, नागदेवतेचा कृपा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल. तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख, संकट, अडचणी, आजारपण हे कायमचे दूर होतील. तर अशा पद्धतीने आपण संपूर्ण नागपंचमीची माहिती जी आहे तर ती पाहिलेली आहेत. आता आपण पाहणार आहे की हे दोन्ही योग एकत्र जुळून आलेले आहेत आणि नागपंचमीची देखील पूजा केली जाते आणि श्रावण सोमवारची सुद्धा पूजा केली जाते. तर पहिली पूजा कोणती करावी, तर ज्योतिषशास्त्रानुसार उद्या पहिल्यांदा श्रावण सोमवारची पूजा करावी आणि यानंतर नागपंचमीची पूजा करावी. कारण नाग हे भगवान महादेवांचा अलंकार आहे आणि म्हणून उद्या तुम्ही श्रावण सोमवारची पूजा करा आणि नंतर नागपंचमीची पूजा करायची आहे. त्याचबरोबर या दिवशी करण्यासाठी एक अतिशय प्रभावी उपायसुद्धा महाशिवपुराणात सांगितलेला आहे आणि तो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते. तर बघा, प्रत्येक घरामध्ये एकच अडचण असते, ते म्हणजे नवरा बायकोंमध्ये वाद होतात. कोणत्याही गोष्टीवरनं सतत वाद विवाद क्लेश होत असतात आणि त्याचा परिणाम हा आपल्या घरातील मुलांवरती, कुटुंबातील व्यक्तींवरती होत असतो. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये जर खरंच ही समस्या असेल, नवरा बायकोंचं अजिबात पटत नसेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेले की त्याचं रूपांतर भांडणामध्येच होत असेल, बायको व्यवस्थित वागत नाही, नवरा व्यवस्थित वागत नाही, जर असा गैरसमज तुमच्यामध्ये असेल ना, एक उपाय तुम्ही करा. काय करायचं आहे, उद्या दोघांनी मिळून व्रत करायचं आहे आणि जी नागाची प्रतिमा असते, म्हणजे जो नाग असतो तांब्याचा किंवा पितळेचा जो नाग असतो ना, तो तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे आणि हा फक्त जाऊन तुमच्या घराजवळ असणाऱ्या महादेवाच्या मंदिरात शिवलिंगावरती अर्पण करून यायचं आहे आणि हात जोडून तुमची जी काही समस्या आहेत तर ती तुम्हाला सांगायची आहेत. फक्त एवढा उपाय तुम्ही मनोभावे श्रद्धेने करा. 100% तुमच्या नात्यात गोडावा निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्यामध्ये जे काही वाद होते ना, ते कुठेतरी तुम्हाला नक्कीच कमी झालेले जाणवतील. तर हा एक उपायसुद्धा तुम्ही उद्या अवश्य करून पहा. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.